MPSC पोलीस भरती गुरु या चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण STI या पदाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात. त्या अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की STI हे पद नॉन गॅजेटेड पद आहे. ते MPSCच्या कंबाईन एक्झाममध्ये घेतलं जातं. त्यामध्ये PSI, STI आणि ASOची कंबाईन एक्झाम घेतली जाते आणि त्यामधीलच STI हे एक पद आहे. STI होण्यासाठी 2 टप्पे असतात. PSI होण्यासाठी तुम्हाला 3 टप्पे असतात, परंतु STI आणि ASO होण्यासाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे 2च टप्पे असतात. PSIला शारीरिक चाचणी ही एक वाढून असते. सगळ्यात अगोदर आपण परीक्षा पद्धती कशी असते हे जाणून घेऊयात. तर परीक्षामध्ये प्रश्नांची संख्या ही 100 असते. त्यामध्ये माध्यम मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला STIची परीक्षा देता येते. त्यासाठी परीक्षेचा कालावधी हा 1 तास असतो आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईप असते आणि त्यासाठी 1/4 म्हणजे 0.25% एवढी निगेटिव्ह सिस्टीम असते. ही जी परीक्षा पद्धती आपण पाहिली आहे ती परीक्षा पद्धती आपण पूर्व परीक्षेची पाहिली आहे. मुख्य परीक्षेची परीक्षा पद्धती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर आपण बघूयात STI होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे. तर STI होण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं असावं आणि तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षात असाल तरी STI या परीक्षेसाठी बसू शकतात. परंतु मुख्य परीक्षेला बसता वेळेस तुमच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये हे आपण बघूयात. तर पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषयाला 10 प्रश्न विचारले जातात, भूगोल या विषयाला 10 प्रश्न, राज्यघटना विषयाला 15, अर्थव्यवस्था या विषयाला पण 15, विज्ञान 15, गणित व बुद्धिमत्ता 20 प्रश्न आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स याला 15 प्रश्न विचारले जातात. असे सर्व मिळून पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात आणि ते 100 मार्काचे असतात. त्यानंतर मुख्य परीक्षेचे स्वरूप बघूयात. मुख्य परीक्षेमध्ये 400 गुणांचा हा मुख्य परीक्षा असते. त्यामध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 हा 200 गुणांसाठी असतो आणि पेपर 2 हा 200 गुणांसाठी असतो. पेपर 1 मध्ये मराठी व इंग्रजी असे 2 विषय असतात आणि मराठी या विषयाला 50 प्रश्न असतात आणि त्यासाठी गुण 100 असतात. इंग्रजी या विषयाला पण 50 प्रश्न आणि गुण 100 असतात. असे पेपर 1 मध्ये 200 गुणांचे प्रश्न असतात. त्यानंतर पेपर 2 हा पण 200 गुणांचा असतो. त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 आणि पर्यावरण हे विषय असतात. सर्व विषय हे पूर्व परीक्षेचेच असतात. फक्त 2-3 विषय यामध्ये ॲड होतात. त्यानंतर कामाचे स्वरूप त्यामध्ये कर कायदा अंमलबजावणी, व्यापाऱ्यांच्या नोंदी करून ठेवणे, कर चुकवेगिरी, पत्रव्यवहार, कर भरणा नोटीस पाठवणे, मालमत्ता जप्त करणे आणि लिलाव करणे असे काम STIला करावे लागतात. त्यानंतर आली STIची ट्रेनिंग. STIची ट्रेनिंग ही तुम्हाला इन ऑफिस म्हणजे ऑफिसमध्ये दिली जाते. तुमच्याहून वरिष्ठ जे अधिकारी असतात ते तुम्हाला ट्रेनिंग देतात आणि काही एखाद्या वेळेस तुम्हाला स्पेशलाइज्ड ट्रेनिंगमध्ये सुद्धा पाठवलं जातं. त्यासाठी पुणे, मुंबई अशा ठिकाणी तुम्हाला स्पेशलाइज्ड ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. त्यानंतर STIचं प्रमोशन. सर्वात अगोदर तुम्ही STI असतात. STI नंतर तुमचं प्रमोशन होतं राज्य कर अधिकारी गट ब मध्ये. हे नॉन गॅजेटेड पद आहे. त्यानंतर राज्य कर अधिकारी गट ब वरून त्यानंतर तुमचं प्रमोशन होतं सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ. हे गॅजेटेड पद आहे. गट अचं पद हे आहे. गॅजेटेड म्हणजेच राजपत्रित व नॉन गॅजेटेड म्हणजेच अराजपत्रित.
आणि सर्वात शेवटी सहाय्यक राज्यकर आयुक्त गट या पदावरून तुमचं प्रमोशन होतं. राज्यकर उपायुक्त गट या पदावर तुमचं प्रमोशन होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि तुम्हाला माहिती करून घ्यावीशी गोष्ट म्हणजे STIचं वेतन. तर STIचं वेतन हे 64,900 रुपये वेतन STIला इन हँड म्हणजे हातात मिळतं. त्यामध्ये सर्व भत्ते ॲड करून 64,900 रुपये तुम्हाला हातात मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण STI या पदाबद्दल सर्व माहिती जाणून घेतली आहे. काही शंका असतील तर कमेंट करा. तर लवकरच आपण दुसऱ्या पदाबद्दल पण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ डेली येत राहतात. त्यामुळे आपल्या चॅनलला व्हिजिट करत जा. धन्यवाद. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.